आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्याची जर तुम्ही वाताहत करत असाल, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नसाल, आमच्यासाठी असणारी वीज तुम्ही आम्हाला वेळेवर देत नसाल, तर ही जनता आज इथं रस्ता रोको करते। पण उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळे लावले जातील, त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बसू। आम्हाला हौस नाही आहे की इथं रस्ता अडवून आमच्याच कुणातरी लोकांची इथं गैरसोय करायची, अशा प्रकारची कुणालाही हौस नाही। पण आमच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। मगाशी बोलत असताना नानांनी सांगितलं की ज्या अँब्युलन्स या ठिकाणावरून गेल्या त्या काही अँब्युलन्स मध्ये पेशंट देखील नव्हते। देवाच्या कृपेनं जे पेशंट होते ते पेशंट बरे होतील, आणि ज्यांनी जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारची अँब्युलन्स पाठवायची सोय केली असेल तर त्या अँब्युलन्स मध्ये येणाऱ्या काळात तुमची जायची व्यवस्था ही लोक लावतील, ही गोष्ट तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची। तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका। जतसाठी वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करणं, जतच्या बाबतीत जतच्या लोकांना भावनिक करणं, याच्या पलीकडे दुसरा धंदा आपला कुठलाही नाही आहे। जेव्हा रस्ता रोको करतोय असं सांगितल्यानंतर या तालुक्याला दुर्दैवानं लाभलेले आमदार फोटो सेशन करायला लागले, नुसता त्या म्हैसाच्या पाईपलाईनच्या कडेकडेने फिरायला लागले, पण शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी पोहोचत नाहीये। लाईट एवढ्या प्रमाणात उपलब्ध असताना आमचे एकूण या जत तालुक्यातील लोकांचं पाण्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये मारा करायचा, या ठिकाणची पोरं शिकू नयेत, 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांची लाईट घालवायची, जेणेकरून हा तालुका अधोगतीकडे गेला पाहिजे असं षडयंत्र फडणवीसाच्या सांगण्यावरनं घेऊन या ठिकाणी पडळकर इथं आलेले आहेत। त्याच्यामुळं आमचा पुढचा मोर्चा हा रस्ता रोको नसणार आहे। आमचा पुढचा मोर्चा जो असणार आहे तर या अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू, आणि तुम्हाला जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तुमच्या दारातून आम्ही उठणार नाहीये। ही गोष्ट आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची आहे। जतची जनता गप्प आहे याचा अर्थ शांत आहे। बऱ्याच जणांना, आणि इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला एक गोष्ट सांगतोय, काय हे जे आंदोलन किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लेकराबाळांसाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढतोय। हे लढत असताना आपण सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायचा आहे। मगाशी बऱ्याच जणांनी बोलताना सांगितलं देशातनं इंग्रज गेलेले आहेत, पण इंग्रजांच्या पेक्षा देखील बेकार अशा प्रकारचं राज्यात आणि देशात सरकार आहे। या लोकांना आपल्याला या सत्तेतनं हकलवायचं आहे, त्यांना तुमच्या माझ्या प्रश्नाचं काही पडलेलं नाहीये। मी पोलीस प्रशासनाला देखील एक विनंती करतोय, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहात, शेतकऱ्याची बांधव आहात, तुमचा भाऊ, तुमचा काका, चुलता कुणीतरी त्याची जनावरं पाण्या वाचून मरतायत। त्यामुळे इथं जेव्हा जेव्हा आंदोलनं होत आहेत तेव्हा तुम्ही इथल्या लोकांना साथ द्या। मला माहिती आहे तुमच्यावर किती मोठ्या प्रमाणात दबाव आहे, तुम्हाला किती प्रेशर खाली दाबलं जाते, पण या दबावाला बळी न पडता आपण देखील शेतकऱ्याची पोरं आहोत आणि ठामपणे ताकदीने या जतच्या जनतेसाठी आपण ठामपणे उभं राहूयात। आजचं हे आंदोलन फक्त इशारा आहे। इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जतची जनता भाजपच्या कुठल्याही मंत्र्याची गाडी जतच्या आवारात फिरू देणार नाहीये। त्यावेळेला आम्ही सगळेजण या गाडीच्या आडवा जाऊ, हा इशारा या निमित्तानं सरकारला देतोय। आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन मला वाटतं या किंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले असूस समजतील आणि आमच्या मागण्या मान्य करतील अशी आशा ठेवतो, आणि न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं देतो। कारण लोकशाही म्हणजे काय? लोकशाही 2 चाकावर चालते। जेवढा सत्ताधारी मजबूत आहे तेवढाच राज्याचा विरोधी पक्ष नेता मजबूत असणं गरजेचं असतं। आपली भाषा मुख्यमंत्री बोलत नसतो, आपली भाषा राज्याचा विरोधी पक्ष नेता बोलत असतो, पण राज्याला आज विरोधी पक्ष नेता नाही, लोकशाही संपवून टाकलेली आहे। हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे। त्यामुळं लोकशाहीची व्याख्या काय? लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। पण ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं लोकशाहीची व्याख्या बदलली। भारतीय जनता पार्टीने व्याख्या ठेवली ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या बनली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला। आज माझं कॉलेज जीवन संपलं त्यावेळेला सुद्धा माझा वर्गमित्र कुठल्या जातीचा आहे मला माहित नव्हतं, तो माझ्या जेवायला यायचा, मी त्याच्या जेवायला जायचो। पण आज पहिलीतलं पोरग म्हणतं हे ओबीसीचं आहे, हे मराठ्यांचं आहे। हा वाद कोणी लावला असेल? हे भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी सत्तेत आली त्यापासून हा वाद लावला। एवढ्यावर भागलं नाही, ओबीसी मराठा वाद लावला, सत्ता मिळवली, एवढ्यावर भागलं नाही। हिंदू मुसलमान आणलं पुन्हा, हिंदू मुसलमान, अरे आम्ही सगळे भारताचे नागरिक
हम सब भाई भाई अशी प्रतिज्ञा करतो आणि हिंदू मुसलमान म्हणून आम्हाला त्यामध्ये भांडण लावली जात आहेत. एवढ्यावर भागलं नाही. मराठा ओबीसी झालं, हिंदू मुसलमान झालं, आता आलंय वर्गीकरण अबकड. बौद्धाच्या विरोधात मातंग, मातंगाच्या विरोधात बौद्ध. म्हणजे प्रश्नांवरती कोण बोलायला तयार नाही, आमच्या समस्यांवर कोण बोलायला तयार नाही. आज जतच्या प्रश्नांवर कोण बोलायला तयार नाही, या तालुक्याच्या समस्यावर कोण बोलायला नाही. म्हणून आज जनतेसोबत हे सगळे मंडळी तुमच्या सोबत आहे. हे आंदोलन नेत्यांचं नाही, हे आंदोलन जनतेचं आहे, हे स्वाभिमानी जनतेचं आहे. तुम्ही जर लढला, तुम्ही जर लढायला ताकद दिली तर आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत साथ देऊन लढणार आहे. लाचारी किती करावी, काही मंडळींनी म्हणजे महाराष्ट्रात एक दलिंदर आहे आणि देशात एक दलिंदर आहे. म्हणजे लाचारी किती करावी, त्याला एक लिमिट असतं, त्याला एक काहीतरी कुठंतरी म्हणजे काहीतरी एक लिमिट आहे. पण तो चाटावी किती, म्हणजे ढुंगान चाटून ढुंगान टाकलं पुढचं जीभ काय टाकलं. अशी परिस्थिती त्या नेतृत्वाची झालेली आहे. नेत्याचं गुणगान किती गावं. अरे जनता उपाशी आहे, लोकांचे प्रश्न आपण मांडले पाहिजेत, लोकांसाठी लढलं पाहिजे. नामांतरण, आमच्या जतचा प्रश्न नामांतरांचा सांगितला जातो. आमची भूमिका आहे, जत आमचं ऐतिहासिक नगरी आहे, आमचं नाव बदललं म्हणून आमचा विकास होणार नाही. खऱ्या अर्थानं अहिल्यानगरचं नाव बदललं, धाराशिवचं नाव बदललं, काय विकास झाला. आजही तिथले प्रश्न तसेच आहेत. नामांतरच करायचं ना. गुजरातच्या अहमदाबादचं का नामांतरण केलं जात नाही आणि गुजरातच्या अहमदाबादचं नामांतरण झालं पाहिजे असं मोर्चा काढा ना तुम्ही. जिथं प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आज महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस आहे, सगळ्या चांगल्या पद्धतीने पाऊस पडतोय, पण इथल्या शेतकऱ्यांची पेरणी होत नाही. पेरणी झाली तर त्याचं चांगलं पीक उगवत नाही. काही ठिकाणी दुबारची अडचण आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. आज देखील जत तालुका असा आहे, त्या तालुक्यामध्ये 13 टँकर सुरू आहेत. आज देखील टँकरची मागणी आम्ही करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन कोण आपल्याला भावनिक करत असेल. पाण्याचा प्रश्न अनेक वेळा सांगितलं जातंय, हा पाण्याचा प्रश्न कोणीतरी आमदार झालं म्हणून सुटला असेल, पण मला आवर्जून सांगायचं आहे 1995 ला कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली आणि जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1995 पासून जे जे आमदार झाले त्या सगळ्यांचंच योगदान आहे. प्रत्येकानं एक एक वीट रचण्याचं काम केलंय आणि पाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. हे काय एका रात्री पोरगं जन्मलं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सवय आहे, दुसऱ्याच्या पोराला आपलं पोरगं म्हणायची, त्याच्यात हिंमत नाही ना पोरगं जन्माला घालायची. त्यामुळं ही परिस्थिती आहे. दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव देण्याची पद्धत चालू आहे. ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे. म्हणून या जत तालुक्याच्या स्वाभिमानी प्रश्नांसाठी, या जत तालुक्यातल्या समस्यांसाठी आम्ही सगळेजण जनतेसोबत आहे आणि ह्या जनतेचा लढा घेऊन आम्ही लढत आहोत. निश्चित मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं, राज्याचे माजी मंत्री महादेवरावजी जानकर साहेबांच्या वतीनं या आंदोलनाला, या जनतेचं जे आंदोलन होतं जनतेला, या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.